अरे मुरली. पिंके, आबाजीला सांगितलं का? हा मी सांगायला लावलं ते मग ते दुसराच विचार करत होते काही. आता तुम्ही मुंबईला गेले तर ते माहित होत नाही का तुम्ही गेले. मग ते म्हणत होते काले गेले तब्येत साजरी आहे का असं आहे का करत होते. म्हणून मी सांगायला लावलं. रिकामे धंदे बाबा. काही नाही ते या कंपनीत चांगली पगार नाही भेटून राहिला, लय काम आहेत. तर म्हणून किसनाचं म्हणणं झालं जसं की हे दुसऱ्या कंपनीत पाहते तो, याच्यापेक्षा साजरी आहे ती. ते काय तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं. ते लय शिकेला आहे तो, त्याला कोण नोकरी देत नाही. कंपन्या मागे पुढे पळतात त्याच्या. हा? नाही रे दादा, काळजी गिळजी नाही. तू काल एवढा धावपळ करत आला हा? आज तर फवारा होता ना, काल झाला का मग? नाही, फवारा राहिला ते होते. तुला काय एवढा टेन्शन मध्ये बोलला, सकाळ फोनवर लढला, मा मन लागते का? हा? अरे दादा, टेन्शन आलं का? कसं होईल? दुसरी कंपनी सोपं आहे का? अरे लढू नको, लढतो काय का तू? हा, लढू नको. ती राणी आहे घरी, ते लेकराला वाटते काय झालं. हा, आताच तुम्ही आल्या आल्या आली ती. बोल मोठे बाबा तुम्ही बर झाला आले, पप्पा खूप टेन्शन मध्ये आहेत. तिला काय कळते? हा, लढू नको असा. मी हाव ना. हा, मी हाव. तू तू काय टेन्शन घेतो? नोकरी म्हणजे का लय आहे का बाबू काही? हा, नोकरी म्हणजे जीवन थोडी आहे. हा, जाऊ दे गेली तर. तो अजून शिक्षण आहे. हा, या नाही त्या कंपनीत नोकरी लागेल. हा, जशी कमी पगाराची लागेल, नाही लागली, आपल्या घरी वावर नाही का? हा, वावर नाही का तुले? घर नाही का गावले? वाहू आपण पुढचं पुढे. मी हाव ना, तू टेन्शन नको घेऊ, लढू नको. कसं रे असं पुसते? नाही रे दादा, टेन्शनचं काही नाही, तसं काही नाही. पण चांगलं सेटल झालं का, सगळं व्यवस्थित सेटल झालं, सगळं पद्धतशीर चालू झालं. एवढं मोठं घराचं कर्ज काढलेलं आहे दादा. तू पहिले लढणं बंद कर. हा, किती आहे कर्ज? असं भरा लागते का तातडीनं? नाही नाही, तातडीनं नसते ते, महिन्याच्या महिन्या येते. महिन्याच्या महिन्या गाडीची EMI, याची EMI, किस्त किस्त किस्तीनं गेलाय की ना आपण हे. हा ना हा ना, महिन्याच्या महिन्या भरायला लागतात. तू काळजी नको करू. हा, मी तुला पैशाची सोय लावतो. तू तू टेन्शन नको घेऊ फक्त. हा, अजिबात टेन्शन नको घेऊ किस ना. हा, पैसे लय आहेत बरं आपल्याजवळ. वावर आणले का आपल्याजवळ? लस 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 अशी ना काही. पाय आपण एक एक करी करून टाकू. बम भाव वाढले वावराचे. हा, तू त्याला सगळं कर्ज फेड. हा. दादा लेका कसं झालं रे, मी लय कर्ज काढलं. मला वाटलं नोकरी सेटल झालं आपलं, आता इतके वर्ष झाले आपण एकाच कंपनीत हाव. हा, मग म्हटलं लेका आता कसं झालं रे हे? असेच करून राहिले दादा. लहान लेकासारखे रडून राहिले बघा. कर्ज खूप करून घेतलं, जबाबदाऱ्या पण खूप वाढवून घेतल्या. बाई, तुझा आहे 2 मिनिटं. बाबू, लढू नको. हा, तुला सांगितलं ना. हा, मी आता गावात गेलो की एकराचा सौदा करतो. तू टेन्शन नको घेऊ, त्या कर्जा गिरजाचं टेन्शन नको घेऊ. हा, नोकरी गिकरीचं काहीच नाही, जाऊ दे गेली तर. का 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 हे आहे का? खाल नाही का आपल्या घरी? हा, एवढं काय टेन्शन घ्यावं लागते? नाही रे दादा, वावर गिर नको विकू. मॅट सारखा करशील नाही तर काही. अं, वार नाही का लागत. मॅटस का भेटते ते तसं ते का एखादा मान थोडी येते मागायला कोणी. भरतो बी करतो, आहेत माझे काही कॉन्टॅक्ट, पैसे भेटतात आपल्याला. टेन्शन आलं ना रे दादा. टेन्शन घेऊ नको, तुम्ही हाव ना. हा, टेन्शन नको घेऊ तू. तू आला तर बरं वाटू राहिलं का? पहिले वाटलं का आली, फोन लावला स्टेशनवर, म्हणलं आता हा आलाच काय. पण बरं झालं आला दादा तू. बरं वाटू राहिलं मला. मॅटर्स का मग मला समजत नाही का? हा, तू आला जसा फोन ठेवला तसं मी पहिले याचीच तयारी केली. मला समजत नाही का? हा, तुला आवाजावरून बोलण्यावरून समजलं मला तुला टेन्शन मध्ये असतं. मग तसाच आलो बाबू मी. तू काळजी नको करू. हा, ते पाय ते नोकरीचं का आहे तर. हा, हे पाय, नाही तर चल गावली. हा, चल गावली. काही पण गावाला काय आहे? आता राणीला सुट्ट्या तरी आहेत का? तिची शाळा आहे, ट्युशन आहे, गावाला कसं जमणार? अरे हो का? अचानक? हो, तसं ऐकण्यात आहे की कंपनीवाले असं अचानकच मेल पाठवून राहिले. पण हे बाईक हो का? यांनी पण काही सांगितलं नाही मला. मग काय तर, किती टेन्शन मध्ये आलोय आम्ही. आता गावला यांनी दादांना पण फोन केलाय, दादा येणार आहेत. हो का? बाई वहिनी,
बरं मी श्रावणीचे पप्पा आले की नाही तर मी येतेच. कृष्णाला म्हणा टेन्शन नको घेऊ, टेन्शन काय घ्यायला लागते. मग काय काय नोकरी आहे ना, ते एक गेली तर का दुसरी लागत नसते का? एवढं काय टेन्शन घेऊन राहिला तो असा? तुम्हीच पहा, जेवण नाही काहीच नाही हा. आणि मला म्हणतात तू बोलू नको, तू शिल्लक बोलू नको, अजिबात मला शब्दही नाही बोलू देऊन राहिले. आणि स्वतःना असं गुमसून बसलेले असतात बेडरूम मध्ये नुसतं. म्हटलं माझ्या पप्पांना बोलवते, दादाला बोलवते, आता माझ्या श्यामदादाचे खूप कॉन्टॅक्ट आहेत. म्हटलं त्याच्या एखाद्या कंपनीत त्याच्या थ्रू तुम्हाला पटकन नोकरी लागू शकते. तर नुसतं चिडचिड करतात माझ्यावरती. आणि काहीच नाही, जेवण नाही काही नाही, एवढं असं वातावरण करून टाकलं घरातलं की जणू काही खूपच काहीतरी संकट आलंय. हा आलंय संकट असं नाही म्हणत मी, की पण एवढं म्हणजे खूपच त्यांनी असं हे केलं. आता तब्येत वगैरे खराब झाली तर सांगा बरं मी एकटी काय करू. बाई, मी फोन लावू का त्याला? हाय का द्या ना, त्याच्याजवळ बोलतो ना मी. हा बोला बरं. आता दरवाजा लावून घेतला आतमध्ये. अहो अहो, आशाताईचा फोन आहे, बोलता का? मग करीन म्हणा तिले. अरे हा किसना. हॅलो, हा किसना बाबू, मी काय म्हणतो. बोला ना त्या ताई, बोलून राहिल्या ना. दे. हॅलो. किसना. हॅलो बाबू. हा इतकं टेन्शन घेत असतात का? हे बाय तू काळजी नको करू. हा आत्ता श्रावणीच्या बाबाला फोन लावतो मी आणि मी येतो तिथं. हा तू टेन्शन नको घेऊ ना. एवढं काय टेन्शन घ्या लागते बाबू? श्रावणीच्या पप्पाला काही माहित नाही वाटतं यातलं. माहित आहे, सांगितलं. मग अशीच सांगितलं. आणि कंपनीत असतील ना. अरे बरोबर आहे, तू तिला फोन केला असेल तर ते कंपनीत आहेत. ती माहिती होतच असते स्टाफले की मुंबईतल्या कंपनीचं आता आमच्या आणि त्यांचं हेच आहे ना. हो 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 हो. पण मी म्हणतोय पाय कृष्णा, तू टेन्शन घेऊ नको. हा मी मी लगेच येते, फक्त मला त्याला फोन लावू दे. हा आणि तू दरवाजे बंद करू नको बसू बरं. हा आता मंदा वहिनीला कोण तिथून हे करता बसू दे, तिला बोल दे, जे बडबड करते ते करू दे, एकटं राहायचं नाही. हा आणि हे पाय मी मी येतेच. हा नाही ना हो आशाबाई, हे काय मॅट डोक्याचे काय सांगितलं हो तिले. भादर भादर करत राहता, चबऱ्या तोंडाची अक्कल कावडीची नाही, अळाल्यात होत राहायची. मला कशाला ओरडून राहिले? हा सांगू नाही का तुमच्या बहिणीले? मग तुम्ही कसे वागून राहिले पहा बरं. म्हटलं अशात नाही हे पहा, सकाळ बसून विचारा, विचाराच्या हातरी पेले का विचारा. हा नुसतं असे पळेल आहेत जसं काही काही खूपच काही झालं. आणि दरवाजा लावून घेतात अशात आतमधून आणि आपल्याला येऊ देत नाहीत. टेन्शन येत नाही का? हॅलो, हा वहिनी वहिनी, मी काय म्हणतो तर शांत राहा बरं कृष्ण. हे पहा वहिनीने मला काहीच नाही सांगितलं. मीच फोन लावला आता सहज, मला काहीच माहित नाही, सहज लावला मी फोन, म्हणून त्यांनी सांगितलं. बरं तू टेन्शन घेऊ नको, त्या वहिनीवर चिडचिड करू नको. हा राणी गेली का शाळेत? हो राणी गेली ताई स्कूलमध्ये. बघा कशी करून राहिले. वहिनी टेन्शन घेऊ नका, वहिनी तुम्ही शांत राहा, त्याचा मूड नाहीये. बरोबर आहे, त्याला चिडचिड होऊन राहिलं, पण जाऊ द्या, शांत राहा, मी येतेच. हा कोण आलं मी? का हो? तुम्ही? हो, थोडं लवकर आलो होतो. का हो, तुम्हाला माहिती आहे का? हो, माहिती आहे. कृष्णाचंही नाव आहे, 250 लोक काढले त्या कंपनीतले. हो ना बाई, पण असं अचानक कंपनीनं असं करायला पाहिजे का? अचानक एम्प्लॉईला डायरेक्ट कामावून काढून टाकता तुम्ही. तो व्यक्ती करणार काय? हा काही पहिले त्याला काही टाइम पिरियड द्यायला नाही पाहिजे का? तो दुसरे काही काम शोधील काही, असं असते का कुठं? हा काही करत काही आहे की नाही बरं. आता बघा बरं, आता हे काही म्हणजे काय म्हणा काही नाही की समजायलाच मार्ग नाहीये. असं कुठं असतं का बरं? ते काही सांगू नको तू, आज त्याच्यावर आहे, उद्या आपल्यावरही असू शकते. बाई हो म्हणजे? AI मुळे खूप नोकऱ्या जाणार आहेत. खूप लोकांचं भविष्य चौपट आहे. खर्च पाणी जरा कमी करा, पैसा राहू द्या, नोकरीचं खरं नाहीये. म्हणजे का हो? तुम्ही तर सिनियर आहे ना पण. अगं सध्याच नाही, पण गोष्ट सांगून म्हटलं मी तुला त्यातली. चल बरं, चल आवर ते राणीला फोन काय श्रावणीला फोन कर, माझं तर काही नको नाही चालून राहिलं. तिला सांग लवकर ये म्हणा आज ट्युशनवरून घरी. हा घरीच कर म्हणा, काय करायचं आहे आपण जाऊन येऊ. मग तिला घरी ठेवता का? नाही तर मग का तिला का सांगत का तिचा अभ्यास. मी नेते ना, ती आपण ऑनलाईन करील, काही ऑनलाईन पण होते ना त्यांच्या ट्युशन मध्ये क्लास. मी राहते म्हटलं एक दोन दिवस कृष्णाजवळ. तो खूप टेन्शन मध्ये वाटला मला. मुरली भाऊ पण निघाला, पण ते मुरली भाऊ पण येऊन राहिला गावावरून. असं का? राह ना तू राह. बरं माझं थोडी होणार आहे ना, मी भेट घेतो कृष्णाची आणि वापस येतो, तिला नको घेऊ सोबत. हा तिचा अभ्यास फालतू हे होईल. मी येतोच ना वापस. हा तुला सोडून देतो आणि रात्री किती वाजत मी वापस येतो. कसं झालं हो?
नोकरी म्हणजे तर आजकाल तर जीवनच झालंय. नोकरीशिवाय तर काहीच नाही. नोकऱ्या लागतच तर नाहीत. इकडून तिकडून किती छान माझ्या भावाचं किती चांगलं होतं. माझ्या कृष्णानं सगळं सेटल केलं होतं. आता कसं हो त्याचं? तू आज आली काऊन नाहीस वावरात? हो का, तो काल नाही घेतला आणि नाही आज आली नाहीस? तो माणूस किती कोल्हापुरी बाई म्हणे, असं करता म्हणे बाया म्हणे, ओके घेतात म्हणे, येत नाहीत म्हणे. मी म्हणलं बाई कोण नाही आला तर म्हणे मी ना. अहो माय इमले, पिंकीचे बाबा नाही घरी. मग आता मी वावरात आली असती तर मग शिवमच्या अंग कोण पाहिलं असतं? ते पिंकीचा कोणता क्लास होता ते म्हणे, आई म्हणे अर्जंट आहे म्हणे जाणं. मग आता शिवमले मामाजीच्या भरोशावर ठेवणं मन नाही लागत ना. ते बायता ते का परी, पण कसं आहे असं वाटते त्याला घेऊन ती पडती नसताच घोर माय. म्हणून नाही आली माय बाय, नाही तर मी का मजुरी पाळणारी हो का व. पण ते काय करू आता येऊन असं का घोर अटकला ना. असं का पिंकीचे बाबा कुठे गेले माय बाई? आणि तुमचा तर काय फवारा होता म्हणे. मागरचा बा म्हणे फवारा आहे मी चाललो. पाण्याला सांगितलं होतं का मग फवारा कॅन्सल केला, मग काय झालं मग? ओ माय बाई इमले, त्याला अर्जंट मुंबईला जायला लागले ना. काऊन हो? आता तर गेले माय बाई किसना भाऊ. काय झालं माय बाई ते काय बाई पिंकीने सांगितलं मला. ए ई नाही, ए आय 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 ये आय आलं ना काही माय बाई. लेकरायचं ते कम्प्युटरातलं काही हाय म्हणतात ते. त्याच्यानं हे हरामखोर कंपनी वाले नोकऱ्यावर काढून टाकून राहिले बाई लोक. अडीचशेचे काही लोक काढून राहिले म्हणे. कंपनी किसना भाऊचा फोन आलता, लय टेन्शन मध्ये होते ते. तर म्हणून मग पिंकीच्या बाबाचं मन नाही लागलं. ते म्हणत मा भाऊ इथं एकला आहे एवढ्या मोठ्या शहरात, त्याच्यावर एवढं मोठं संकट आलं, मी होती राहून काय करू. फवारा होईन म्हणत 8 दिवसानं. जाऊ दे मग ते काल तसेच गेले माय बाई. फोन आला कोण द्यायचा 9-10 वाजता आला हिन फोन किसना भाऊचा. ऑन लागे पिंकीचे बाबा दुपारून 3 वाजता गेली लागे रेल्वेनं. अहो माय बाई हो का हो. मग काय हो, मग एक हातनं दिलं तर दुसऱ्या हात लागतेच ना नोकरी. अरे कंपनीचे का वाढ आहे माय बाई मुंबईत, एवढ्या मोठ्या मुंबईत. अहो माय हो, पण ते साऱ्या कंपनी वाल्याचं तसंच चालू आहे ना. लय लोक घेऊन नेत राहिले आता कामावर. ते ते आता मशीन इथं झालं असेल ना बाई. काही आपल्याला काय कळते हो त्यातलं, ते नोकरीतलं. ते तेच ना भाऊल्या कम्प्युटरातच काम होतं ना माय बाई. ते कम्प्युटरच काम होतं त्याचं. हा ते काय काय तरी होतं बाई. ते कम्प्युटराचे बटन दाबणं होतं त्याचं. ते हाय माय लॅपटॉप आहे किसना भाऊचं, त्याच्यावरच होतं त्याचं समजा काम. अरे त्याच्यातच काही आलं म्हणतात बाई. आमच्या पिंकीला कळते ते, तिनं सांगलंय. ये रे, ये झाली का झोप? नु काय म्हणते हो? अहो तर मम्मी म्हणते माय बाई. माय बाई मम्मी मम्मी होय का लागे हे? माय बाई व, मम्मी पप्पा. ते पिंकीने शिकवलं ना हो. पिंकी शिकवत लागे मम्मी म्हण पप्पा. लागे ते किसना भाऊल्या अंकल म्हणायला लावते, आंटी. आणि ते लय शिकवते काही काही त्याले. काय बाई हो, आता पोरगी हुशार आहे. ते तर आईन बाबाच म्हणते. आणि याने लागे मम्मी न पप्पा शिकून राहिली का. आता काही शिकवतात हे लेकरं. मला काही आवडत नाही बाई मम्मी न टम्मी. मी आई शिकवतो त्याले. जर त्याला कळलं की मी तसं त्याला मी आई म्हणायला लावत असतो. हो आई न बाबा ते काय हो माय मम्मी न पप्पा न काहीच्या काही. हो माय बाई आजकाल तर माय बाई ते मम्मी न पप्पा आणि मारा फुकटच्या गप्पा. आमची राणी बी आईन बाबाच म्हणते. ते म्हणता तरी तिला करते अडाणी. मम्मी म्हण मला मम्मी म्हण. ते तिला तरी म्हणते कोणा कोणा वागती मम्मी. नाही तर किसना भाऊले बाबाच म्हणते ते तिचे. काही पप्पा म्हणते काही बाबा म्हणते. आमच्या आशाबाईने आईन बाबाच शिकवलं. हो, आता एवढंच माय पुण्यात राहतात येतो, पण तरी बी आईन बाबा. माय मम्मी काय म्हणतो बे येल पाड्या. झोप झाली का? मुतेला गेलता का? नाही तर चड्डीवाली करीन ना. करते सात्रीतच. नाही सात्रीत नाही करत. शाय नाही का रे बाबा. चाचू करायची का? चाचू करू. आली का? पाहिलं त्याच्याबरोबर सारा गाव आली येईन. एवढा जोर जोरात सू सू करू करू शिट्ट्या वाजवणं चालू आहे. का रे मुत्र्या? मुत्र्या. काकू मी मुत्र्या नाही, लय शान हाय. झोपेतून उठते लघवी आली की कधीच नाही करत. हो लय शान हाय मा पोरग. मायच हुशार, माय वाणी पोरग हुशार. मग सकाळी येतं की नाही हो कामाले ना बिचारी. आता पिंकीचे बाबा ये लोक कसं आता पिंकीचं आल्यावर समजेल नाही. सकाळी घरी जर राहिली ती
तर मग येईन. नाही तर मग तिचं जर असलं तर मग नाही येणार बाई. याला काही ठेवा नाही वाटत बाई मामाच्या भरोश्यावर. हा त्याच्यानं माई मजुरी पडून राहिली, पण काय करतो माय आता. मस्त झालं ना बिचारी किसना भाऊच्या नोकरीचं कसं. हे पगार एवढा मोठा पगार आहे, एवढं मोठं घर घेतलं त्यानं बंबईत. त्याच तर माय बाई किती काय ते किस्ता भरायला लागतात, त्या गाडीची किस्त आहे. मग काय तर तुम्हाला लय आधार आहे हो माय बाई. हो माय लय आधार आहे. मग काही बी खिशातच हात घालतात, काही बी गोष्ट निघाली की काही असले की म्हणतात वहिनी हे ठेवा. आता गेले ना मंदाला माहित नाही. हा मंदाला सांगत नाही, मंदाला चोरून माझं 5,000 दिले. मी म्हणले काचे राहू द्या मत वहिनी, खर्च पाण्याला कामात पडतात. इतका आधार आहे काय सांगतो. ते मंदाला सांगत नाही, ते तरी डांगडो करते. ते लय आगाऊ आहे, तिला वाटते दिले नाहीत पाहिजे. किसना भाऊ कधीच आमच्यासाठी काही नाहीत करत. आता गेले ना, आता तो 5,000 देऊन दिले माझं 5,000. मला मत वहिनी फालतू खर्च करू नका. आपण अचानक दवाखान्याचं काम पडलं काही झालं तर हे असोत दवाखान्याला जायला, मग मला फोन लावा, मी हावच. सांग एवढं करते का हो कोणी. हा बाई कृष्णा भाऊची नोकरी नाही गेली पाहिजे बाई. इमले तू म्हणशील की मीनालय स्वार्थी आहे, पण काही म्हण पण नोकरी नाही गेली पाहिजे बाई. त्याच्या एका नोकरीचा आम्हाला लय आधार आहे. आणि त्याचंही आता सांग बरं, एवढ्या मोठ्या शहरात बिना नोकरीचं कसं भागेन. ती राणी कोणती किती महागाच्या शाळेत आहे माय बाई. तसंही खर्च पाणी एवढं मोठं पॉश राहणं, कसं भागीन. गावात चाललंय बाई कृष्णा भाऊ न हाय ना, आता जमीन आहे, एवढं जागा आहे, नवं घर बांधलं राव दोघाई समजेन जसं समजा. असं मला वाटते बाई. माय बाई गावात आमची मंदा गावात राहते का माय. आता उन्हाळ्यात आणि दिवाळीत तेच तर तिचे नखरे सरत नाहीत. गावात राहिले तर का माय बाई ते बोलायच्या गोष्टी आहेत. नोकरी गेल्यावर काय करतील. बरं चाल बाई जातो मग मी. कशी आहे हो हलकट बोलायची नेमली. असं म्हणावं का दलिंदरावानी. नोकरी गेली मग काय झालं, गेली तर का दुसरी लागत नाही काय. आणि गेली का अजून गेली तर काय त्याचे जो शिक्षण आहे माय एवढं मोठा डिग्री आहेत तर त्याला का दुसरी कंपनीत का नोकरी लागणार नाही का. लेच आहे बाई इमली ती बोलते व अपुष्य गुणावानी.